नमस्कार, मी विशाल. सेलिब्रिटी टॉक टाइममध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज सेलिब्रिटी टॉक टाइममध्ये आपल्याबरोबर आहेत एक खास व्यक्ती, एक सेलिब्रिटी ज्यांचे आपण सगळे चाहते आहोत. नेहमीच ते आपल्याला वेगवेगळ्या भूमिकांमधून भेटत असतात. आज आपल्याबरोबर आहेत ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले सर. सर, आपलं IPL लोकमतच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत. निमित्त देखील सुरेख आहे. नमस्कार. सिद्धांत हा चित्रपट येतोय, ज्याविषयी आपण बोलणारच आहोत. पण त्यापूर्वी मला सगळ्या दर्शकांना सांगायचं आहे की सरांना प्रश्न विचारण्याकरता तुम्ही आम्हाला फोन करू शकता. त्याकरता आमचा फोन नंबर आहे 022-668-99263. सुरुवात करूयात आपण गप्पांना. सर, सिद्धांत, गणित हा एक विषय म्हणतात त्याच्यामध्ये, आणि त्या भोवतीच हा सगळा सिनेमा भरतो. त्या भोवतीच सगळी नाती गुंफली गेलेली आहेत. कशी भूमिका आहे आपली त्यामध्ये? माझ्या भूमिकेबद्दल नंतर सांगतो, आधी तू जे स्टेटमेंट केलंस त्याबद्दल बोलतो. कुठलाही एक विचार मांडताना, कोणत्याही माध्यमातून, कोणत्याही कलाकृतीतून एक विचार लोकांना देताना एक गोष्ट असावी लागते. गोष्टीशिवाय नुसतंच काहीतरी म्हटलं तर ते भाषण होईल. बरोबर. तर एक गोष्ट सांगण्याकरता म्हणूनच फक्त गणित हा विषय आहे. या सिनेमामध्ये संबंध चित्रपट फक्त गणित कुणीतरी कोणाला तरी शिकवते फळ्यावरती असं काही नाही आहे, असं नाही आहे. बरोबर. पण या विषयाचा जो गाभा आहे तो गाभा लोकांपर्यंत पोहोचवण्याकरता एक गोष्ट जी असावी लागते, ती गोष्ट अशी आहे की कोकणामधला एक अत्यंत विद्वान असा गणिती अप्पा ठोसर असं त्याचं नाव. बरोबर. ती भूमिका मी करतोय. आणि जागतिक कीर्तीच्या काही जे गणिती आहेत त्यांच्याबरोबर त्याचा वावर आहे आयुष्यभर. वा. या माणसानी कोकणामधलं जे एक टॅलेंट आहे, जी बुद्धिमत्ता आहे, त्याचा विचार करून गणित ऑलिम्पियाड सुरू करायचं असं ठरवलेलं आहे. आणि त्याचा आवडता आहे विषय गणित. त्याचा मोठा मुलगा फारच हुशार असा गणितामध्ये होऊन गेलेला आहे म्हणजे अपघाती निधन झालंय त्याचं. या म्हाताऱ्याचा मुलगा तो इतका मोठा होता की भारतातला तो पहिला मनुष्य होता ज्याला रोड्स युनिव्हर्सिटीची इंग्लंडमधल्या स्कॉलरशिप होती गणिताकरता. असा हा मुलगा आणि त्याची बायको, म्हणजे मुलगा आणि सून, हे अपघातामध्ये गेलेले आहेत. त्या दोघांना 2 मुलं आहेत. आई वडील गेल्यानंतर ही दोन्ही मुलं आणि हा म्हातारा अप्पा ठोसर यांच्यावरती लक्ष केंद्रित होतं. मोठा जो नातू आहे तो कोणालाही न सांगता किंवा सांगून पण थोडा अप्पा ठोसर यांच्या मर्जीविरुद्ध जाऊन, इच्छेविरुद्ध जाऊन तो घर सोडून एका जहाजावर गेलेला आहे. त्याला शेफ बनायचं आहे आणि तो निघून गेलेला आहे. तो जगभर समुद्रावरून फिरतोय. त्याच्यावरती राग आहे आजोबांचा. तो राग आहे म्हणून ते काही बोलतच नाही त्याच्याबद्दल. राहिला जो दुसरा नातू आहे तो लहान आहे आणि तो 10वी मध्ये आहे. 7वी पर्यंत या मुलाला अप्रतिम गणित त्याचं चांगलं आहे, कारण आजोबाच घरामध्ये गणित आहे. 7वी नंतर मात्र या लहान मुलाला गणित या विषयाची भीती वाटायला लागते. असं कोणाच्याही आयुष्यात होऊ शकतं. आणि मग त्या भीती पोटी पुढे जे जे काही घडत जातं, त्या घडण्यामुळे संबंध, घर, कुटुंब व्यवस्था, नाती ह्या सगळ्यांची धुळदाण होते की काय, असा प्रसंग निर्माण होतो संबंध चित्रपटामध्ये. नात्यांची जी गणितं आहेत त्याच्यामध्ये कुठली विशाल येऊ शकतात नाती, तर नवरा बायकोचं नातं, मग ते कोणत्याही वयाचे असो, पती पत्नी, वृद्ध असो, तरुण असो. त्याच्यानंतर आजोबा आणि नातवाचं नातं आहे, आजी आणि नातवाचं नातं आहे, आजी आजोबांचं एकत्र आहे. दुसरा जो मुलगा इथे आहे, मुलगा मोठ्या मुलाचा नातू आहेच, एक नातू निघून गेलाय जहाजावर. दुसरा जो मुलगा आहे तो आणि त्याची बायको आहे, त्यांना मूलबाळ नाही आहे. तर त्या
तरुण मुलाची आणि त्याच्या बायकोची यांचं एक नातं आहे, त्या सुनेचं आणि घरातल्या म्हणजे सासू सासऱ्यांची नातं आहे. त्यांचं काहीतरी गणेश मूर्ती तयार करण्याचा एक माणूस आहे, मुस्लिम व्यक्तिरेखा आहे. त्याचंही घरातल्या सगळ्यांशी अतिशय प्रेमाचं नातं आहे. या सगळ्या नात्यांवर काय काय परिणाम होतो आणि संबंध डोलारा कोसळतो की काय असं वाटायला लागतं. विषय फक्त एकच घडतो की त्या मुलाला भीती वाटते गणिताची. आता जो 100 पैकी 95% मिळवणारा मुलगा गणितातला, 100 पैकी कदाचित 100 सुद्धा मिळवणारा असा नातू, असं काहीतरी घडतं जे मी आत्ता सांगणार नाही, कारण नाही तर मग काय कोणी सिनेमा बघणार नाही ना. म्हणून नाही, जरूर आम्ही सिद्धांत बिलकुल बघू सर. आपल्याकडे फोन यायला सुरुवात झाली, आपण फोन घेऊयात. ओके. पुण्यावरनं पहिला फोन आलेला आहे. रवींद्र गोखले आपल्या बरोबर आहेत. रवींद्रजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हा बोला रवींद्रजी, आपला प्रश्न विचारा. नमस्कार, मी रवींद्र गोखले पुण्याहून बोलतोय. हा बोला. नमस्कार. गोखले साहेब नमस्कार. नमस्कार. मला तुम्हाला 2 प्रश्न विचारायचे. हां. एक म्हणजे तुमच्या अभिनय क्षमतेची पूर्ण वापर आतापर्यंत तुम्ही केलेल्या भूमिकांमधून, चित्रपटातल्या आणि नाटकातल्या भूमिकांमधून पूर्ण क्षमता वापरली गेली आहे का? नाही, नाही. नाही वापरली गेलेली. हे तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर झालं. रवींद्रजी, आपला दुसरा प्रश्न काय होता? हा, आणि दुसरा प्रश्न असा आहे की तुम्ही हल्ली म्हणजे गेले बरेच वर्ष आता तुम्ही मालिकांमधून फार कमी दिसताय आम्हाला, असं का बरं? त्याचं कारण असं आहे की मालिकांमध्ये काय असतं नवीन, मीच तुम्हाला विचारतो प्रश्न. जी मालिका बघत राहावी असं मालिकेतून काय असतं? म्हणजे मी स्वतः काम करतो त्याच्यामध्ये, पण तरी माझे मी प्रश्न विचारतो. तुमच्या प्रश्नाचं एक उत्तर असं आहे लौकिक अर्थाने की पैसे मिळतात म्हणून मालिकांमधून माझ्यासारखा नट काम करतो. परंतु किती मिळवायचे, पैसे किती मिळवायचे आणि पैशाकरता कुठे कुठे काम करायचं, असा एक प्रश्न केव्हा ना केव्हा तरी माझ्यासारख्या नटाला या वयात येतो. म्हणून मी फारसा दिसत नाही मालिकेमध्ये. याचा अर्थ मी उद्या मालिकेत काम करणार नाही असं नाही आहे. तुम्ही एखादा खेळ खेळायचं ठरवल्यानंतर त्या खेळाचे काही नियम असतात, तर ते नियम जर तुम्ही पाळायला तयार असाल तर तुम्ही तो खेळ खेळावा. ते पाळता येत नसेल तर तो खेळ खेळू नये, या विचाराचा मी आहे. रवींद्र, लक्षात आलं? त्यांना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मिळालंय. अहमदनगरवरनं प्रशांत दुरेकर आपल्या बरोबर. प्रशांतजी, आपला प्रश्न विचारा. हा सर, नमस्कार. नमस्कार. हा सर, आपल्याला सिद्धांत पिक्चरसाठी मी एक भाजपचा कार्यकर्ता आहे सर. बबनदादा पाचपुते माझे गुरु आहे आणि भारतीय जनता पार्टीतर्फे सिद्धांत पिक्चरला शुभेच्छा. आणि एक दुसरं एक आपलं कौतुक करायचं साहेब. प्रशांतजी, आपला प्रश्न काय आपला? मला साहेबांचं एक कौतुक करायचं की साहेबांनी माझं जे वक्तव्य केलं की मुलांना शिक्षणाबरोबर मुलांना बंदुकीचं सुद्धा प्रशिक्षण द्यायला पाहिजे. तर ह्या साहेबांच्या वक्तव्याशी मी खूप समर्थन करतो. कारण की आपले भारत, पाकिस्तान आणि चीन आपले शत्रू राष्ट्र आहे. देशावर कधी. प्रशांतजी, आपला मुद्दा काय आला? आपला या ठिकाणी त्यांनी कॉम्प्लिमेंट देऊ केली आपल्या वक्तव्याबद्दल. धन्यवाद. धन्यवाद. अगदी. आपण पुढला फोन घेऊयात. कोल्हापूरवरनं जयवंत पाटील आपल्या सोबत आहेत. अहमदनगरवरनं रमेश दातीर आपल्या बरोबर आहेत. रमेशजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हा बोला. मी रमेश दातीर, कंपोस्ट वाघोली, तालुका शेवगाव, जिल्हा अहमदनगर. जी बोला रमेशजी. आपला प्रश्न असा विचारा सर. विक्रमजी, आपल्या जीवनातील अविस्मरणीय क्षण कोणता? अविश्वसनीय क्षण नाही, अविस्मरणीय म्हणतात. अविस्मरणीय. अविस्मरणीय माझ्या वडिलांनी मला शाबासकी दिली होती माझं काम बघून, आणि माझ्या आजीनी. हा माझ्या आयुष्यातला अविस्मरणीय क्षण. आपण पुन्हा एकदा सिद्धांतकडे येऊया सर. मला जर विचारलं तर मला गणिताची भीती वाटायची खरं, पण ह्या चित्रपटात काम करत असताना, आप्पासाहेबांची भूमिका साकारत असताना मला आपल्याला विचारायचं, थोडंसं मागे न्यायचं आहे, आपलं गणित कसं होतं? वाईट. 35% मिळाले बास झालं असं माझं गणित होतं. परंतु मला गणित विषय माझं औत्सुक्य वाढवणार आहे. त्याचं कारण असं आहे की नेमकं कळायला लागल्यापासून गणित आणि विज्ञान या दोन्हीही गोष्टी
माझ्या किंवा माणसाच्या आयुष्यात किती महत्त्वाच्या आहेत हे शब्दात सांगू शकणार नाही, ह्याची मला जाणीव आहे. प्रत्येक ठिकाणी गणित हे आवश्यक आहे. त्याचं रूप कुठलं आहे हा वेगळा भाग आहे, पण ते गणित आहे हे नक्की. तिथे विज्ञान आहे हे नक्की. म्हणजे शास्त्र आणि गणित हे या दोन्ही गोष्टी त्याला माझ्या आयुष्यात अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. फक्त स्थान महत्त्वाचं असून चालत नाही हे तितकंच खरं आहे. गणित मला नाही आवडायचं. मला नाही माहिती कारणं काय ती, पण बहुतेक लक्ष न दिल्यामुळे मला गणित आवडत नसावं. कदाचित मी लक्ष दिलं असतं, जसं मी आता अभिनयाकडे आणि दिग्दर्शनाकडे लक्ष देण्याकरता अभ्यास केला गेले 40 वर्ष, तसं मी त्यावेळेला लहान वयात जर लक्षपूर्वक गणिताकडे दिलं असतं लक्ष, तर मला कदाचित गणिताची कधीच भीती वाटली नसती. ते गणित सुटलं असतं. हां, परंतु मला एक प्रश्न नेहमी मनात येतो की अल्जिब्रा, विशेषतः अल्जिब्रा फार कौतुकास्पद आहे बरं का ते जे काही आहे ते, पण अल्जिब्रामुळे आपल्या आयुष्यामध्ये काय फरक पडतो, आयुष्यातली गणितं, संकट ह्यांना कसं परतावून लावायचं हे मला कळलेलं नाही. पण अल्जिब्रामुळे निश्चितपणे तुमची बुद्धी कुशाग्र होत असेल असं मेलबर्नमधला माझा एक ज्येष्ठ मित्र आहे, माझा विद्यार्थी आहे तो ॲक्टिंगमधला. तर ऑस्ट्रेलियात मी असताना त्यांनी मला 1 तासभर अल्जिब्राबद्दल सांगितलं होतं की अल्जिब्रा हा एक उपाय आहे तुमच्या मेंदूला चकचकीत करणारा, त्याची जी शक्ती आहे ती वाढवणारा असा अल्जिब्रा आहे. त्यामुळे आता मला खूप दुःख होतं की आपल्याला आपण लक्ष नाही दिलं गणिताकडे, आणि आपण कंटाळा केला, अभ्यास केला नाही, भीती वाटत राहिली, आणि त्यामुळे काठावर पास होणं वगैरे करत राहिलं. बाकी विषय चांगले होते माझे. गणिताबद्दल कंटाळा किंवा भीती ही लक्ष न दिल्यामुळे होती. तर असं नाही करता कामा कोणीही, हे माझं म्हणणं आहे. नवीन पिढीच्या मुलांनी गणिताकडे दुर्लक्ष करणं बरोबर नाही आहे. गणित आवडतं. गणित हे मार्क्स वाढवण्याकरता फार अतिशय चांगला उपकारक विषय असं म्हटलं जातं. कारण भाषेमध्ये तुम्हाला मार्क मिळवण्याकरता प्रचंड अभ्यास करावा लागतो. बरोबर. गणिताला सोडवलं की तुम्हाला पूर्ण मार्क आहेत, लगेच झटकीपट झटकीपट हातचे मार्क आहेत. हां. तर अशा करता नाही, गणित हे समजावून घेणं हे अतिशय अवघड आहे आणि अतिशय महत्त्वाचं आहे. तर ते केलं पाहिजे विद्यार्थ्यांनी, असं माझं मत आहे. अगदी सर, गणिताबद्दल जिव्हाळा असायलाच हवा. आणि बोलणार आहोत. इथे वेळ झाली एका ब्रेकची. एक ब्रेक घेऊयात. पहा फक्त IBN लोकमत. आज सेलिब्रिटी टॉक टाइममध्ये आपल्याबरोबर आहेत एक खास व्यक्तिमत्व, अभिनेता विक्रम गोखले सर. सरांबरोबर आपण गप्पा मारतोय. सर फोन आलेले आहेत, आपण ते घेऊयात. मिरजवरनं चैतन्य तांबोळकर आपल्यासोबत आहेत. चैतन्यजी, आपला प्रश्न विचारा. हा, बोला. हा, आज सावरकर जयंतीच्या तुम्हाला शुभेच्छा. हो, थँक्यू. आणि आणि दुसरा माझा प्रश्न असा आहे की उत्तम पहिला प्रश्न होता का? नाही, शुभेच्छा होत्या पहिल्यांदा. हा चैतन्य, बोला. हा, आणि माझा दुसरा प्रश्न असा आहे की उत्तम अभिनेता होण्यासाठी कोणत्या क्षमता आवश्यक आहेत? हो, ते या कार्यक्रमामध्ये एका फोनवरती नाही सांगणं अवघड आहे फार. मी तेवढा मोठा शिक्षक नाही आहे. उत्तम अभिनेता होण्याकरता तुम्हाला अभिनय न करणं म्हणजे काय हे आधी समजावून घेतलं पाहिजे. अभिनय नाही करायचा, जे आपण करतो आहोत त्याच्यावर विश्वास ठेवायचा, त्यालाच मेक बिलीव्ह आर्ट असं म्हणतात. अभिनय करून दाखवतो म्हणून एक सेल्समनसारखं काम नाही करायचं, हे मी माझ्या विद्यार्थ्यांना पहिल्यांदा सांगतो. डोंट सेल ॲक्टिंग. माझ्याकडे ॲक्टिंग विकायला येऊ नका. नाही करायचं अभिनय, विश्वास ठेवायचा आपण जे बोलतोय त्याच्यावरती. हे सूत्र लक्षात ठेवलं तर मग 100 विषय असे आहेत की जे अभ्यासावे लागतील. चैतन्य, आपण पुढला फोन घेऊयात सर. शहापूरवरनं सुनंदा जोशी आपल्या बरोबर आहेत. सुनंदाजी, आपला प्रश्न विचारा. हा, बोला. विक्रम जी काकांच्या वयाचे आहेत माझ्या, त्यांचे मराठी हिंदी सर्वच भूमिका आम्हाला फार आवडतात. तर त्यांना असं विचारायचं आहे की त्यांच्या हे चिरतरुण
अभिनयामागचं रहस्य काय? अभ्यास हे रहस्य आहे. सतत तुम्ही एनर्जेटिक असतात. नाही, एनर्जेटिक तुम्हाला तुमच्या कामावर प्रेम पाहिजे. तुम्ही जे करतात त्याच्याबद्दल आवड असली पाहिजे मनपूर्वक, आणि आपण जास्तीत जास्त चांगलं काम करायला पाहिजे हा विचार मनात ठेवून तुम्ही त्याप्रमाणे प्रयत्न करत राहिलात तर त्या म्हणतात त्याप्रमाणे ते उत्तम होतं काम. वा, आपण पुढला फोन घेऊया. दौंडवरनं संतोष जाधव आपल्या बरोबर आहे. संतोषजी, आपला प्रश्न विचारा. हिंदी चित्रपट सृष्टीतले आपल्या आवडीचे कलाकार कोणते आहेत आणि संजीव कुमार यांच्याविषयी आपलं मत काय आहे? हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये बरेच कलाकार मला चांगले कलाकार म्हणून आवडतात. कोणा एकाचं नाव नाही मला घेता येत. आणि तुम्ही दुसरं काय म्हणलात तुमच्या प्रश्नाचा उपभाग? संजीव कुमार हा एक असा अभिनेता होता की जो दुसऱ्याचं काम चांगलं कसं होईल याच्याबद्दलही जागरूक असणारा कलाकार. हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये मी हा असा एकमेव कलाकार पाहिलेला आहे की जो दुसऱ्याचं काम सुद्धा चांगलं झालं पाहिजे बरोबर याकरता त्याच्या बाजूनी प्रयत्न करणारा कलाकार होता. त्याला वेगळं नाव आहे आमच्या शास्त्रामध्ये. तर असा तो कलावंत होता. असं फार क्वचित होतं. अगदी सर, ही पण एक खास गोष्ट आहे ना सर, की हिंदीतल्या बऱ्याचशा आघाडीच्या नायकांनी आतापर्यंत तुमच्याबरोबर काम केलेलं आहे. हो हो हो, अगदी. पण त्यामध्ये शाहरुख, आमिर आणि आणखीन एखादा, या तिघांनीच, सैफ अली, कदाचित सैफ अलीच असेलही, मला आता आठवत नाही. पण शाहरुख आणि आमिर या दोघांचं आणि माझं अजून काम झालं नाही एकत्र. म्हणजे आमची ओळख आहे, मैत्री आहे, परंतु काम एकत्र करायची संधी कधी मिळेल हे मला माहीत नाही. आणि उगीच त्यांच्यावर काम करायचं म्हणून मी कुठला तरी रोल घेणार नाही. ते सर्वस्वी माझ्या मनावर अवलंबून असतं बरोबर की तो रोल मला असं वाटलं पाहिजे की हा रोल मी करावा. बरोबर, दॅट्स ऑल. पुढला फोन आपण घेऊयात. नागपूरवरनं मनोहर तिल्लेकर आपल्या सोबत आहेत. मनोहरजी, आपला प्रश्न विचारा. मनोहरजी, पहिले जर आपल्या टीव्हीचा आवाज कमी करा आणि आपला प्रश्न सलग विचारा. गोखले सरांना हे विचारायचं होतं सर बोला. हा सर, हे मुलांमध्ये गणिताविषयी आवड निर्माण व्हावी यासाठी गोखले साहेब काय सांगणार सर? नाही, गणित हा माझा विषय नाही शिकवण्याचा. त्यामुळे गणिताबद्दल मुलांमध्ये आवड निर्माण व्हावी याकरता मी काही सल्ला देणार नाही, कारण तो माझा विषय नाही आहे. पण मुलांनी अभ्यास करणं हे महत्त्वाचं आहे. त्याच्याशिवाय काही उपयोग नाही आयुष्याला, हे मात्र तितकंच खरं आहे. अगदी. थोड्या वेळपूर्वी सरांनी सांगितलं की या विषयाबद्दलचा जिव्हाळा खरं तर असायलाच हवा, कारण हातचे मार्ग तर मिळतात पण बरेचसे प्रश्न देखील या निमित्ताने सुटतात. पुढला फोन आपण घेऊयात. औरंगाबादवरनं मनोज शिंदे आपल्या बरोबर आहेत. मनोजजी, आपला प्रश्न विचारा. हा सर, नमस्कार सर. नमस्कार सर, आपल्या आम्ही सिनेमे पाहिलेले आदर्श आणि प्रेरणा देणाऱ्या आपल्या भूमिका असतात नेहमी. हॅलो. हा, नाही, प्रश्न विचारा. हो सर, मी विचारतोय. तर मला सर आपले जे सामाजिक सत्यस्थिती आहे ना त्याच्याबद्दल आपण एखादा सिनेमा आणावा अशी विनंती आहे सर आपल्याला. म्हणजे सर, हॅलो सर, म्हणजे जे समाजामध्ये आज आपण महिलांवर होणारे अत्याचार वगैरे पाहतो, तर याच्या विरुद्ध असं होतं सर काही ठिकाणी की पुरुषांवर आणि पुरुषाच्या परिवारावर अन्याय अत्याचाराची सीमा एकदम लांगली जाते सर, तरी पण ते काहीच करू शकत नाही समाजाच्या भेवानं. जी मनोजजी, आपला प्रश्न लक्षात आला, आपला विषय देखील लक्षात आला. तुम्ही एक काम करा, आम्ही दिग्दर्शित केलेली एक मालिका आहे, ती चालू आहे सह्याद्रीवरती. रात्र वणव्याची या नावाची ती मालिका आहे. त्याच्यामध्ये स्त्रीला आपल्या समाजाने कशा तऱ्हेने वागवलं पाहिजे यावर प्रकाश झोत टाकणारी अशी ती मालिका आहे. ती मालिका तुम्ही पहा सह्याद्री वाहिनीवरती, म्हणजे तुम्हाला कळेल तुम्ही म्हणताय ते करतोय की नाही ते. सर, आणखीन बोलणार आहोत. सिद्धांत, या विषयाला घेऊन देखील माझ्या मनात बरेचसे प्रश्न आहेत. इथे वेळ झाली का ब्रेकची? ब्रेक घेऊयात. पहा फक्त IBN लोकमत. आज आपण विक्रम सरांबरोबर सेलिब्रिटी टॉक टाइम मध्ये गप्पा मारतोय. सर, अप्पा ठोसर
जी शिक्षकाची व्यक्तिरेखा आपण साकारलेली, असे आप्पा ठोसर कधी आपण पाहिलेत का एक शिक्षक म्हणून? हो, खूप पाहिलेले आहेत. आप्पा ठोसरांसारखी खूपच माणसं आपल्या समाजामध्ये आहेत. अशी माणसं आहेत म्हणूनच जिवंत राहावं असं वाटत राहतं. इतकी चांगली माणसं आहेत. मी आप्पा ठोसर मी केलं म्हणजे मी चांगला आहे अशातला भाग नाही आहे. आप्पा ठोसर ही व्यक्तिरेखा इतकी चांगली आहे, परंतु याच व्यक्तिरेखेला एकदा जाणीव होते की वटवृक्षाच्या सावलीमध्ये छोटी जी झुडपं आहेत, बाळं वनस्पतींची, बरोबर. ती नाही वाढत. तर ती वाढण्यासाठी वटवृक्षांनी काय केलं पाहिजे, बरोबर. अशा तऱ्हेचा विचार त्याच्या मनात येतो आप्पा ठोसरच्या. आणि तो आता मी सांगत बसत नाही. असा एक हृदय सीन आहे त्या सिनेमामध्ये. त्याला कळतं की आपली काय चूक होती शिकवताना. ते मी सांगणार नाही, कारण मग काय मजा नाही सांगण्यामध्ये. म्हणजे सिनेमा बघणार आहेत लोक, म्हणजे बघावा अशी इच्छा आहे. तर हा एक त्यातला धागा आहे. फक्त एवढंच सांगायचं नाही सिनेमाला हे सांगायचं की आणखीन एका मुद्द्याला धरून सांगतो की आपण सर्वजण प्लॅनिंग करत असतो नाही का सगळ्या गोष्टीचं. बरोबर. म्हणजे तू 10वी झाल्यानंतर काय रे करणार वगैरे, 12वी झाल्यानंतर काय करणार, मग तो सांगतो काय करणार ते, त्याप्रमाणे तो करत राहतो. आता प्लॅनिंग करतो, डॉक्टर होणार, सर्जन होणार. मग सर्जन होण्यासाठी स्वतःचा दवाखाना थाटण्यासाठी काय काय करायचं ते सगळं ते घर करत राहतं. किंवा इंजिनियर होणार, परदेशात जाऊन शिकून वगैरे वगैरे वगैरे. परंतु हा झाला IQ. तुमचं लग्न होतं. लग्न झाल्यानंतर नर मादीचे संबंध साधारण एक 10 वर्ष. नवरा बायको नंतर मित्र कधी होतात, मैत्रीण मित्र कधी होतात, त्याला मी EQ असं संबोधन. EQ, इमोशनल कोशंट. अच्छा. मग ह्याचं प्लॅनिंग कधी होतं? ह्याचं प्लॅनिंग करायला समाज विसरतो. आणि मग वृद्धापकाळामध्ये सुद्धा कटकटी वाद चालू राहतात. तर यातला जो EQ आहे तो फारच गोड आहे. ह्या सिद्धांतामधला जो इमोशनल कोशंट आहे या दोन वृद्ध पती पत्नीतला, तो पाहण्याच्याच योग्यतेचा आहे. तो रात्री 1:30-2 वाजता स्वयंपाक घरात होतो. इमोशनल कोशंट. पण ते मी सांगणार नाही, ते लोकांनी बघायचं आहे की नातं असंही असू शकतं. ती नात्याची अशी गणित आहेत. नवरा बायकोचं नातं, तरुण नवरा बायको, वृद्ध नवरा बायको, आजोबा नातू, आजी नातू, सासू सून, मुलगा आई, बाप मुलगा, बाप नातू, अशा अनंत गोष्टी आहेत. ही नात्याची गणितं जेव्हा बिघडायला लागतात एखाद्या एक विशिष्ट घटनेमुळे, तर ती घटना ज्या कारणामुळे घडते तो विषय आहे गणित. आयुष्यातली नाती बिघडायला लागतात. मग ती बिघडणारी नाती, कोसळणारं घर, सैरभैर होणारं कुटुंब, ह्यांना पुन्हा एकत्र आणून ती जी वीण आहे त्या नात्याची घट्ट वीण ती पुन्हा पिळदार आणि तशीच ठेवण्याकरता कोणीतरी काहीतरी असं करतं. ते करत असताना पुन्हा एकदा काही चुका होतात, पुन्हा गडबड होते, पुन्हा गोंधळ होतो. पण शेवटी त्या म्हाताऱ्यालाही कळतं की आपणही ह्याच्यामध्ये कुठेतरी समजूतदारपणा दाखवला पाहिजे. असा तो सिनेमा आहे. अत्यंत महत्त्वाची गोष्ट जी मला सगळ्याच प्रेक्षकांना, महाराष्ट्राला, मराठी माणसाला, ज्यांना मराठी भाषा, सिनेमा, नाटक आवडतं वगैरे असं दावा करतात जे, त्या सगळ्यांना मी सांगू इच्छितो की हा सिनेमा मी सिनेमाच्या ॲक्च्युअली मला करायला आवडत नाही बरं का असे भाग. आर्टिस्टिक सिनेमा आणि साधा सिनेमा म्हणजे कमर्शियल सिनेमा. सिनेमा इज सिनेमा. कॅमेराच्या गेटमधून 24 फ्रेम्सच जातात सेकंदाला. परंतु आता डिजिटली आपण बोलतो तेव्हा 25 फ्रेम. परंतु लेबलिंग द सिनेमा ही मला तत्वतः पटत नाही. पण आता झालंय काय की गेल्या एक 15-20 वर्षामध्ये, 5-25 वर्षामध्ये अशा 2 गोष्टी झालेल्या आहेत. चालणारा सिनेमा आणि चांगला सिनेमा. चालणारा सिनेमा हा वेगळा असतो आणि चांगला सिनेमा हा वेगळा असतो. चालणारा सिनेमा असतो तो चालण्यासाठीच केलेला असतो. तो करण्यामध्ये अजिबात गुन्हा नाही. लोकांनी
चालणारा सिनेमा 100 आठवडे वगैरे तुडुंब हाऊसफुल गर्दी खेचणारा सिनेमा बनवायला तो काही गुन्हा नाही आहे. ओके, तो नेसेसरीली चांगला असतोच असा नियम होऊ शकत नाही. आणि चांगला सिनेमा जो आहे तो हाऊसफुल जाईलच असंही काही सांगता येत नाही, किंवा सगळं थिएटर खाली असेल, मोकळ्या असतील खुर्च्या, असंही सांगता येत नाही. चांगला सिनेमा बघणारे लोक आहेत. हां, आणि चालणारा सिनेमा माहिती आहे काय आहे तो सिनेमा, असं म्हणून चांगला सिनेमा चालवणारे लोक आहेत. तर हा सिद्धांत जो आहे तो माझा चांगला सिनेमा आहे. अगदी सर, जरूर तो सगळे प्रेक्षक बघतील यात काही शंका नाही. पुढला फोन आपण घेऊयात. कराडवरनं किशोर पवार आपल्यासोबत आहेत. किशोरजी, आपला प्रश्न विचारा. हा, नमस्कार सर. नमस्कार. हा सर, मला असं विचारायचं होतं, दिग्दर्शन करताना किंवा अभिनय करताना तुम्ही मगाचपासून बोलताय की अभ्यासाची खूप गरज असते. ते कोणत्या गोष्टींचा अभ्यास, जो अभ्यास आपल्याला दिग्दर्शनासाठी, अभिनयासाठी पूरक ठरतो, याची थोडीशी तुमच्याकडून माहिती हवी होती. आत्ता या एका फोनमध्ये सांगतो. ते सिलेबस फार मोठा आहे बरं का साहेब. किशोरजी, हा सर बोला. हे सिलेबस माझं फार मोठं आहे, पण तुम्हाला एक सांगतो, माणसांचा अभ्यास जर आपण केला ना, माणूस या प्राण्याचा अभ्यास केला तर आपल्याला बऱ्याच गोष्टी कळतात. त्याच्यामध्ये काय काय येतं, तर माणूस स्वतःचं शरीर कसं स्वतःच्या नकळत वापरत राहतो, आपल्या स्वतःच्या शरीर वापराच्या पद्धतीमुळे जगातल्या इतर सभोवतालामध्ये असलेल्या दुसऱ्या लोकांना कोणकोणते सिग्नल्स पाठवतो, कसा थांबतो, कसं त्याचं शरीर, डोळे, हात, बोटं वापरतो. हा एक अभ्यासाचा भाग झाला. भाषेचा अभ्यास आहे. लिहिलेली जी भाषा आहे ती तर तुम्हाला कळतेच, तुम्ही वाचू शकत असाल बरोबर, पण जे तिथे लिहिलेलं आहे ते झालंच. सबटेक्स्ट जे असतं की तिथे लिहिलेलं नाहीये, पण त्याच्यातून ते निघतंय, ते निघणं महत्वाचं आहे. बोललेल्या प्रत्येक वाक्याला एक स्वरावली असते. या स्वरावलीमध्ये बदल झाला तर अर्थ बदलतात. बरोबर. असे अनेक अभ्यास आहेत. काही ज्याला मी असं म्हणतो अनस्पोकन लँग्वेज ऑफ ॲक्टिंग, ज्याच्यामध्ये स्पर्शाची भाषा आहे, डोळ्यांची भाषा आहे, हालचालींची भाषा आहे, शारीरिक भाषा आहे. सर्वसामान्यपणे जगभर म्हणतो आहे बॉडी लँग्वेज. बॉडी लँग्वेजमध्ये बॉडी पॉलिटिक्स आहे, बॉडी इकॉनॉमिक्स आहे, बॉडी मॅथमॅटिक्स आहे, अनंत विषय आहेत त्याच्यामध्ये. अचाट आहे. हां, खूप अचाट आहे. तेव्हा कोण आता किशोर होते ना? किशोर. हां, ऐकताय का तुम्ही? हो, किशोरजी आहेत, ऐकतात ते. तर असे फार अभ्यास आहेत त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये वाणी स्वच्छ करण्याचे अभ्यास आहेत, दातांचे व्यायाम आहेत, डोळ्यांचे व्यायाम आहेत, चेहऱ्याचे व्यायाम आहेत, संपूर्ण शरीराचे व्यायाम आहेत. आणि काय तुम्हाला सांगू, हा वेळ फार कमी नाही, एवढ्यामध्ये नाही सांगू शकणार मी साधा माणूस आहे अतिशय, फार मोठा शिक्षक नाही. अभ्यास सर आपला मोठा आहे, आणखीन आपण बोलणार आहेच. आणि अभ्यास माझा मोठा आहे, मी मान्यच, म्हणजे आवश्यकच आहे ते. बोला. अगदी इथं वेळ झाली का ब्रेकची, एक ब्रेक घेऊयात. पहा फक्त IPN लोकमत. पण पुन्हा एकदा आपल्याला सगळ्या दर्शकांना सांगायचं की आपल्याला जर विक्रम सरांना प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही आम्हाला फोन करू शकता. त्याकरता आमचा फोन नंबर आहे 022 668 99263. आज आपल्याबरोबर विक्रम काका आहेत, त्यांच्याशी आपण गप्पा मारतोय. बुलढाण्यावरून एक फोन आलेला आहे. डॉक्टर अमोल देशमुख आपल्यासोबत आहेत. डॉक्टर, आपला प्रश्न विचारा. हा, नमस्ते सर. नमस्ते. नमस्ते डॉक्टर. हा, नमस्कार. माझा प्रश्न दोन प्रश्न आहेत तुम्हाला. हा, बोला. पहिला प्रश्न असा आहे की तुम्ही एक इन्स्टिट्यूट आहात अभिनयाची, तर मला तुम्ही एक इन्स्टिट्यूट आहात अभिनयाची. नाटक आणि मालिका यापैकी कुठल्या गोष्टीमध्ये अभिनयाचा सर्वात जास्त कस लागतो? आणि दुसरा माझा प्रश्न नाही, मला आधी थांबा जरा. तुमचा दुसरा प्रश्न लक्षात ठेवा जो विचारायचा आहे तो. आधी पहिल्या प्रश्नाचं उत्तर देतो. ही जी तिन्ही माध्यमं आहेत, सिनेमा, टेलिव्हिजन, छोटा पडदा आणि नाटक, या तिन्ही ठिकाणी त्या माध्यमाची जी डूज अँड डोंट्स, जे आवश्यक आहे त्याची एक खूप मोठी लिस्ट आहे.
त्यामुळे हे एक माध्यम आहे, हे सोपं, आणि हे दुसरं आहे ते त्या मानाने जरा जास्त अवघड आहे, आणि त्याच्यापेक्षा हे फारच अवघड आहे असं काही नाही. सगळी माध्यमं अवघड आहेत. सगळी माध्यमं समजावून घेतल्यानंतर सगळी माध्यमं कशी सोपी आहेत ती अभ्यासाने येतं. या तिन्हीमध्ये एक थिन लाईन, एक सीमारेषा आहे की काय केलं म्हणजे आमका स्टेजवरचा उत्तम अभिनय हा स्मॉल स्क्रीनवरती तो जास्त होईल, काय करू नये हे कळलं पाहिजे. आणि सूक्ष्म असा हा जो अभिनय आहे यातला टेलिव्हिजनच्या कॅमेरासमोरचा, तो आपल्याला नाटकामध्ये वापरून चालणार नाही, कारण 50व्या ओळीमध्ये बसलेल्या माणसाला समजण्यासाठी शारीर भाषा त्याचा अभ्यास करावा लागतो फारच. अशी वेगळी सगळी माध्यमं अत्यंत महत्त्वाची आहेत. कुठलंही माध्यम सोपं नाही, कुठलंही माध्यम माझ्यापुरतं मी सांगतो ते मला हे आवडतं आणि ते आवडतं असं मी त्याच्यामध्ये भेदभाव करत नाही. तिन्ही माध्यमं अत्यंत महत्त्वाची आहेत, अवघड आहेत आणि तेवढी सोपी आहेत अभ्यास केलात तर डॉक्टर. पण या सगळ्या याच्यामध्ये सर नवल असं वाटतं की सिनेमा करत असताना रंगभूमीशी देखील आपण आपलं नातं घट्ट ठेवलेलं आहे. ते कसं म्हणजे? रंगभूमीशी नातं मी घट्ट ठेवलं होतं. मी दुर्दैवाने 19 फेब्रुवारी 2013 रोजी मी प्रत्यक्ष रंगभूमीवर काम करणं बंद केलेलं आहे. माझे गुडघे बदलले, दोन्ही पायाचं ऑपरेशन झालं, आणि त्यामुळे आता मी ते दौऱ्यावर जाणं आणि रात्री 2-2:30 वाजता प्रयोग संपून 3 वाजता जेवण आणि 4 वाजता प्रवासाला सुरुवात आणि 10 वाजता सकाळी पोचणे आणि संध्याकाळी 4ला उठणे, आता मला नाही करायचं. ते झालं 62 वर्ष मी ते केलं, 62 लॉंग इयर्स. त्यामुळे आता मला ते करायचं नाही आहे. आणि मग हे जर खरं आहे की मराठी नाटक व्यावसायिक नाटक करायचं असेल तर तुम्हाला दौऱ्यावर जावंच लागतं, त्याच्याशिवाय तो निर्माता जगत नाही. निर्मात्याला जगवायचं असेल तर तुम्हाला त्याच्याबरोबर त्या दौऱ्यावर जायला पाहिजे. तुम्हाला दौऱ्यावर जाणं जमत नाही म्हटल्यानंतर मी फक्त पुण्या मुंबईत प्रयोग करेन, मी शनिवार रविवार प्रयोग करेन, मी ह्या वेळेलाच प्रयोग करेन, ह्या वेळेला तो संपला पाहिजे असं म्हणणं म्हणजे तो खेळ तुम्ही एकतर तुम्हाला समजलेला नाही आहे किंवा समजून सुद्धा तुम्ही त्या खेळाचे नियम पाळू इच्छित नाही असा त्याचा अर्थ होतो. माझ्यापुरतं मी असं म्हणेन की ज्या खेळाचे नियम मला पाळता येणार नाही आहेत, अशक्य आहे कोणत्याही कारणाने, तो खेळ मी खेळू नये, तिथून बाजूला हो. हे अगोदरच आपण सांगितलं खरं, तुम्ही बाजूला झालं पाहिजे. म्हणजे आता असं कित्येक केलं होतं की अरे मी असं डिक्लेअर केलं पण किती छान नाटक आहे हे मला करायला मिळालं असं तर बरं झालं असतं. ही मनातली रुखरुख कधीच थांबणार नाही, ती सतत सुरू असते नॅचरली. इतके सुंदर सुंदर रोल जर समोर आले आणि तुम्ही आता म्हटलेत की नाही मला दौऱ्यावर नाही बाबा जायला जमणार, तर तो प्रोड्युसर नुकसानीमध्ये जाईल. तर एखाद्याचं नुकसान करून स्वतःची हौस भागवायची याला काय अर्थ नाही. पण रंगभूमी ही एक अशी जागा आहे की तिथे तुम्हाला ती रंगदेवता जी आहे, नटराज जो आहे, तो तुम्हाला रोजच्या रोज संधी देत असतो की काल तू जे वाक्य बोललास ते आज जरा चांगल्या पद्धतीने घे, अजून चांगल्या पद्धतीने, आणखीन चांगला कर आजचा हा सीन. म्हणून त्यामुळे काय होतं की मी 4 वर्षापूर्वी केलेलं नाटकाचा प्रयोग आणि आजचा प्रयोग ह्याच्यामध्ये असा फरक असतो. कारण रोज अधिक चांगलं, अधिक चांगलं, अधिक चांगलं, अधिक चांगलं, अधिक चांगलं असंच झालं पाहिजे. उलट्या क्रमाने खाली नाही येतं का? नाही, म्हणून तर मी म्हटलं ना सर, तुम्ही स्वतः एक स्वतःचं विद्यापीठ तयार केलेलं आहे. विद्यापीठ वगैरे मी काय स्वतःला म्हणत नाही, पण आहे एक सुरेख अनुभव आहेत आपले सगळे सर. आणखीन बोलणार आहोत सर. इथे वेळ झाली का ब्रेकची? एक ब्रेक घेऊयात. पहा फक्त IBN लोकमत. खास गप्पा आज आपण मारतोय अभिनेता विक्रम गोखले यांच्या बरोबर. परभणीवरनं फोन आलेला आहे. गजानन डांगे आपल्या बरोबर आहेत. गजाननजी, आपला प्रश्न विचारा. हा, नमस्कार सर. नमस्कार सर. खूप आनंद वाटला तुम्हाला बघून, कारण मराठी चित्रपटातले तुम्हाला आम्ही अमिताभ बच्चन समजतो. सर एवढंच विचारायचं की सर, सिद्धांत हा जो चित्रपट आहे तर ह्यामधून प्रेक्षकांना नेमका काय बोध होणार आहे, त्यांच्या जीवनशैलीमध्ये काय फरक पडणार आहे किंवा त्यांच्या उपयोजनामधून काय भर पडणार आहे सर?
मी तो फरक सांगितला तर तुम्ही सिनेमा बघणार आहात का? नाही तसं नाहीये सर, फक्त की चला एक तुमच्याशी चर्चा होते आणि चर्चा करण्यासाठी एक संधी भेटली म्हणून एक सहज विचारण्यासाठी आणि अगोदर उत्सुकता लागली आहे सर, तो पिक्चर कधी येतो, परंतु त्या अगोदर चला एक नवीन भर काय पडणार आहे बस एवढंच विचारायचं सर. बाकीचं सांगत बसत नाही. तुम्हाला एका वाक्यात सांगायचं तर तुमच्या आयुष्यामध्ये कधी जर संकटाचे मानसिक आंदोलनाचे काही प्रसंग आले असतील तर त्याच्यावर मात तुम्ही केली असेलच. ती करताना तुम्हाला काय काय जाणीवा झाल्या असतील, त्या जाणीवांचा हा सिनेमा आहे साहेब. अगदी स्वातीताई यांच्याबरोबर ज्यावेळेस सिद्धांतच्या निमित्ताने बोलणं झालं, सिद्धांतच्या चित्रपटाच्या निमित्ताने, त्यात त्यांचं एक सुरेख वाक्य, एक सुरेख डायलॉग आहे. बोलणं झालं म्हणजे डायलॉग ॲज पर्सनल, हा स्वाती आणि मी असा. हा, तर त्यावेळी स्वातीताईंचं एक वाक्य, त्यातनं आप्पा ठोसर ही व्यक्तिरेखा काय हे कळतं की जेव्हा लग्न ठरलं त्यावेळी कुंडली मागण्याच्या ऐवजी तुम्ही माझी मार्कशीट मागवली. नाही, त्याचं कारण असं की ती व्यक्तिरेखाच मुळी आप्पा ठोसरची अशी लेखकाने रंगवलेली आहे की त्याला अशा व्यक्तीशी लग्न करायचं की ट्युनिंग जमू शकेल. बरोबर. म्हणून तो म्हणतो ती पत्रिका वगैरे ते थोतांड नको आहे मला, तिला गणितात त्या मुलीला मार्क किती पडलेत ते सांगा, ते मला मार्कलिट लिस्ट पाठवा. इतका तो गणिताला वाहून घेतलेला असा माणूस आहे, एवढ्यापुरतच ते आहे. आणि तोच सीन मी म्हणतोय की तो पाहिल्यानंतर इमोशनल क्वेश्चन म्हणजे काय, माणसांच्या आयुष्यातला ज्याचं प्लॅनिंग कधीच कोणी आपण करत नाही. बरोबर. तर तो सीन पाहिल्यानंतर लोकांच्या लक्षात येईल की आपण आयुष्यभर आपल्या बायकोशी भांडतो, नवऱ्याशी भांडतो, काय असेल ते. पण केव्हा तरी अशी एक वेळ यावी लागते आयुष्यामध्ये की नवरा बायकोनी एकमेकाचे क्रमांक 1चे मित्र मैत्रीण व्हायला पाहिजे. अगदी असं नातं तयार व्हायला हवं. एक आपले चाहते आहेत सर, चेन्नईवरनं फोन केलाय त्यांनी. बोला. राजाराम परब आपल्या बरोबर आहेत. राजारामजी, आपला प्रश्न विचारा. नमस्कार विक्रम सर, मी राजाराम परब बोलतोय. नमस्कार परब साहेब, बोला. मी इथं चेन्नईमध्ये असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम करतो एका इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये. अच्छा, काय शिकवता आपण? मी टेक्निकल सब्जेक्ट्स लाईक इंजिनिअरिंग थर्मोडायनामिक्स, ऍडिशनल टू दॅट मी इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्सही शिकवतो. बरोबर. त्यामुळे आपल्या चित्रपटाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. कारण मी मुळात कोकणातला आहे. बरोबर. माझा प्रश्न असा आहे तुमच्यासाठी की तुम्ही काही वेळापूर्वी चांगला सिनेमा आणि व्यावसायिक दृष्ट्या चालणारा सिनेमा असे 2 भाग सांगितले चित्रपट सृष्टीतले. तर हा जो चांगला सिनेमा आहे तो व्यावसायिक दृष्ट्या अजून प्रगल्भ करण्यासाठी आपल्याकडून काही प्रयत्न केले जाऊ शकतात का, यावर आपलं मत मला हवं होतं. जेणेकरून व्यावसायिक दृष्ट्या जर मूवी चालत असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो आणि आपली मराठी रंगभूमी जास्तीत जास्त इव्हन नॉन मराठी लोकांपर्यंतही पोहोचावी, यासाठी अप्रत्यक्ष दृष्ट्या म्हणजे आपल्याला काय करता येऊ शकतं हे जाणून घ्यायचं होतं. परब साहेब, तुमचा प्रश्न अत्यंत व्यावहारिक आणि अतिशय बरोबर आणि अतिशय चांगला आहे. त्याचं उत्तर असं आहे की व्यावसायिकता आणि बुद्धिमत्ता यांचा संगम करणं आणि ते समाजासमोर किंवा मार्केटमध्ये, बाजारामध्ये ते आणणं, ते प्रॉडक्ट आणणं की जे चालणारं पण आहे आणि लोकांचं मनोरंजन पण करणारं आहे, अशा तऱ्हेने हे करता येईल. काही लोकांना अशा तऱ्हेने करणं आवडत नाही, काही लोकांना आवडतं आणि ते करतात. त्यामुळे काही पण याचा अर्थ म्हणजे सिनेमा चालला नाही म्हणून तो वाईट आहे असा होत नाही. तसंच तो चांगला आहे म्हणून तो फार चाललेलाच असंही सांगता येत नाही. कुठलीही गणितं ह्या बाबतीत मांडता येत नाही. आणि एखादा खूप चालणारा सिनेमा खूप चांगला आहे असंही म्हणता येत नाही, किंवा तो काय दुर्लक्ष करण्यासारखं आहे असंही म्हणता येत नाही. पण फरक हा आहेच की चालणारा सिनेमा म्हणजे काय, त्याच्यामध्ये भरपूर मसाला आहे, मनोरंजन आहे. सर्वसामान्य बुद्धिमत्तेचा जो प्रेक्षक आहे, ज्याचा IQ हा त्याचं एवढंच मनोरंजन 2 तास करून घेणे आणि घरी जाणे एवढाच ज्याचा हेतू आहे सिनेमा बघण्यापाठीमागे, अशा प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करणारा सिनेमा हा चालणारा सिनेमा असं मी म्हणतो. तो तयार करण्यामध्ये गैर काही नाही. तो हक्क आहे प्रत्येकाचा पैसे मिळवणं हा.
आणि कोणाला असं वाटतं की मला जे म्हणायचं आहे, माझ्या कामातून मला जो विचार द्यायचा आहे तो विचार देणारा हा सिनेमा आहे का नाही ते बघा, असं म्हणण्याचाही अधिकार आहे. तर त्या दृष्टीने मी तुम्हाला सांगितलं की गेल्या 5-25 वर्षामध्ये असं सुरू झालेलं आहे की चांगला सिनेमा आणि चालणारा सिनेमा. अगदी आपल्या दृष्टिकोनातनं अप्पा ठोसरे इथं आम्हाला लक्षात आले आणि सिद्धांतबद्दलही बरंच काय आपल्याला बोलता आलं, गप्पा करता आल्या. धन्यवाद सर, आज तुम्ही स्टुडिओमध्ये आलात. एक तास आम्हाला दिलखुलास विक्रम गोखले अनुभवता आले. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. थँक्यू. मला तुम्ही बोलवलं आणि IBNचे जे प्रेक्षक आहेत त्यांच्याबरोबर संवाद करायला मला संधी दिलीत म्हणून मीच तुमचे आभार मानतो. प्रेक्षकांनाही माझा नमस्कार करतो आणि एक विनंती करतो की तुम्हाला सिनेमा तो आवडेल न आवडेल, पटेल न पटेल, तो पुढचा भाग आहे, पण निदान काहीतरी मत तयार करण्याकरता हा जो आमचा सिद्धांत नावाचा सिनेमा आहे तो काय आहे ते बघायला जा तरी. घरामध्ये बसून केव्हा तरी तो TV वर येईलच तेव्हा बघू असं करू नका. चित्रपटगृहात जा. काय झालं आहे की ही सगळ्यांच्या पुढे जायची जी घाई झालेली आहे, दर शुक्रवारी रस्सी खेच असते ती. तर त्याच्यामध्ये सर्वसामान्यपणे ज्याला चालणारा सिनेमा आपण म्हणतो, जो मौज मजा करतो, मनोरंजन करतो, नाच गाणी दाखवतो, हाणामारी दाखवतो, आणखीन काय काय जे आवश्यक असतं ते दाखवतो, तो सिनेमा चालतो. तर हाही सिनेमा सिद्धांत प्रेक्षकांनी चालवावा अशी नम्र विनंती आहे. धन्यवाद. सगळे सिद्धांत जरूर बघतील. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. यानंतर आज टॉक टाइम मध्ये आपण इथेच थांबणार आहोत. पहा फक्त IBN लोकपाल.